say it now, Ankita, I love you and I'll keep loving you for the rest of my life. जेव्हा यांच्या लग्नाची बोलणी चालली होती तेव्हा आमच्या पोराने अंकिताला विचारलं होतं आणि त्या क्षणी नितेशने मला फोन केला होता की भाई हीच अंकिताला प्रत्यक्ष पाहिले तेव्हा तर तो एकदम मी तुझ्यानीच खुश आहे आणि मला तूच हवी. मग इथे जानू का लिहिलेलं होतं? मला सगळे जानू. आता सुरुवात करण्याआधी मला तुम्हाला एक डिस्क्लेमर द्यायचं होतं की मी गुजराती आहे आणि मला मराठी एवढी स्पष्ट बोलता येत नाही, तर जर मी काही चुकाचुकी केल्या तर मला प्लीज माफ करा. आणि इथे खूप लोक मला ओळखतात, पण बाकीच्यांना हा प्रश्न पडला असेल की मी कोण आहे आणि मी ते स्टेजवर काय करतोय. तर मी दर्शक, मितेशचा बेस्ट फ्रेंड आणि मित्र असा की फडतरे परिवारात काहीही फंक्शन असला तर जरी मितेश नसला तर मी तर असतोच. आणि नीता काकी आणि आबांचा मी मितेशपेक्षा जास्त लाडका आहे. आबांच्या बँकेची कामं काही मितेश करत नाही, मी करतो. आणि माझ्या घरापेक्षा मी त्यांच्या घरी जास्त असतो. आता मितेशचे मी काय कौतुक करू. जेव्हापासनं माझी आणि त्याची मैत्री झाली आहे तेव्हापासनं तो माझ्या डोक्याला तापच आहे. आणि आज मी खूप खुश आहे कारण 2 दिवसांनंतर तो अंकिताला डोक्याला ताप देणार आहे. बेस्ट ऑफ लक अंकिता. बट जोक सपाट, जसं नीता काकी म्हणतात की आमचा मुलगा खूप हिरा आहे. जेव्हापासून मी त्याला ओळखतो तेव्हापासून तो खूप रिस्पॉन्सिबल, फॅमिली ओरिएंटेड, तो सर्वांना सोबत घेऊन चालतो, सर्वांना जपतो. आणि खरं सांगू तर त्याला ह्या लग्नाची खूप एक्साइटमेंट होती. त्याला हवं होतं की सर्वांनी यावं आणि आज तुम्ही सर्व इथे आलात म्हणून मी फडतरे परिवार निमित्त तुमचा खूप खूप आभार मानतो. बाकी काहीही म्हणा, तुम्ही अग्री करणार की मितेश आणि अंकिताचा जोडा अगदी लक्ष्मीनारायणचा जोडा वाटतो, हो की नाही? आणि गोष्ट म्हणजे जेव्हा यांच्या लग्नाची बोलणी चालली होती तेव्हा आमच्या पोराने अंकिताला विचारलं होतं की आपण मेसेज कॉलवर बोलूया का. आणि अंकिता मॅडमने स्पष्ट नाही म्हटलं की नाही, आपण आता भेटूनच बोलूया. आणि त्या क्षणी नितेशने मला फोन केला होता की भाई हीच. आणि नंतर जेव्हा ते पहिल्यांदा भेटले आणि मितेशने अंकिताला प्रत्यक्ष पाहिले तेव्हा तर तो एकदम आणि खरं तर एकदम मेरी वारी है, उन्हें छोड़ के तू बस मेरी होने वाली है. तेरी
माझी बायको सांगे लगीन तू करशील काय माझी बायको तुला नवरी मी करणार हाय माझी बायको सांगे लगीन तू करशील काय माझी बायको तुला नवरी मी करणार हाय. वाव. एक नंबर. ये भावा कुठे चाललायस 2 मिनिटं जरा गप्पा मारूयात आपण प्लीज. रेडी व्हा जरा श्वास घ्या परत मध्ये ये. मग नवरदेव दमलास. अच्छा पाणी प्यायचं ठीक आहे पिऊन घे दम काढून घे. लग्नानंतर तालावर नाचायचं आहेस. रेडी आहेस का? रेडी आहे. आपण दोघांनी मिळून एक शायरी लिहिली होती. हां आम्ही दोघांनी मिळून एक शायरी लिहिली होती. आता ती आम्ही प्रेझेंट करणार आहे ठीक आहे. तर मितेशने एक लाईन सजेस्ट केली मला की तू कहे तो तेरे लिए हिरे का हार ला दूं. बरोबर ना? नंतर मी त्याला सजेस्ट केली की तू कहे तो तेरी फेवरेट कार ला दूं. बरोबर ना? मग मितेश म्हणाला की तू कहे तो तेरे लिए संसार ला दूं. बरोबर ना? बरोबर. आणि त्याच्यानंतर मितेशनेच एक लाईन सजेस्ट केली. मितेशनेच केली होती कि तू कहे तो तेरे जैसी 2-4 और ला दूं. काय हे? नाही अजिबात माझं बोलणं नाहीये. मी तुझ्यानीच खुश आहे आणि मला तूच हवी. अरे हे अरेंज मॅरेज आहे म्हटल्यानंतर जरा प्रपोज वगैरे गोष्ट राहूनच गेली आहे. नाही केलंय आम्ही नाही बघितलं. कधी केलं? तुम्ही बघितलं मागच्यांनी नाही बघितलं. तुम्ही बघितलं नाही बघितलं. आता सगळ्यांना मितेशने अंकिताला कसं प्रपोज केलं हे जरा लाईव्हच बघायचं. सो एकदा होऊन जाऊ देत सगळ्यांसमोर ऑन युअर टोज. 2 मिनिटं मी जरा अजून मदत करतो. जी नर्वसनेस माईक वरती नको काढू कळलं? I have nothing to add to what he said. But सगळ्यांसाठी if I have not said this before, I will say it now. Ankita, I love you and I'll keep loving you for the rest of my life, no matter what. Thank you. केव्हा वा. तर मग इथे जानू का लिहिलेलं होतं? मला सगळे जानू ते बघायचं. ओ वाव. सो आता तू सोलो परफॉर्मन्स करणार. नाईस. सो आता जोरदार टाळ्या जान्हवीसाठी झाल्या पाहिजे.
मधुबाला पलकत पे नाचे नाचे रे नाचे मधुबाला खूप छान डान्स झालाय तुमचा. थँक्यू. थँक्यू. अजून एक बाकी ना, अजून किती बाकी आहेत? याच्यात आलंय हा पण जिजू बरोबर हे चालूच असतं. Watch you ride, but in the beach, but I just go to the